गोंदियाच्या वतीने आज आयोजित या आमगाव येथील नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी इथे उपस्थित बँकेचे अध्यक्ष माझे मोठे बंधू सन्माननीय दिनेश भैया दादरीवालजी, या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संजयजी पुराम, गोंदिया विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विनोदभाऊ अग्रवाल, अनिलजी जोशी साहेब, इथे उपस्थित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडरकर, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष सीताताई राहंगडाले, माजी आमदार केशवभाऊ मानकर, माजी आमदार भैरसिंगभाऊ नागपुरे, आपल्या दोन्ही जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री बाळाभाऊ अंजनकर, माझे मोठे बंधू आपले विजयभाऊ शिवनकर, सुरेशभाऊ असाटी, यशवंतजी उपराडे, उमेशजी जोशी, सुनीलजी केलंका, डोंगरवरजी, सर्व संचालक मंडळ, आदरणीय मंच आणि माझ्या पुढे उपस्थित सर्व या क्षेत्रातील गणमान्य नागरिक बंधू भगिनी मित्रांनो, खरं म्हटलं तर आज मला वाटतं विजयादशमीच्या दिवशी या बँकेची सुरुवात झाली आणि 56 वर्ष आधी एक छोटीशी सुरुवात करून आज संपूर्ण जिल्ह्यात, याच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ही 12वी ब्रँच आहे आणि सातत्याने चांगल्या रीतीने काम करून सगळ्या लोकांना सोबत घेऊन गोरगरिबांचा हित बघून आणि आपल्या बँकेच्या सर्व सभासदांचं हित जोपासून सातत्याने या बँकेचा कारभार सुरू आहे आणि 56 वर्षापासून ज्या प्रकारे बँकेचा कारभार सुरू आहे तर निश्चितच इतकी जुनी बँक असल्यामुळे लोकांचा विश्वाससुद्धा आहे आणि विजयादशमीच्या पावन पर्वावर ज्या बँकेचा सुरुवात झालेली आहे ती बँक कधीच मागे येऊ शकत नाही, हे मी आपल्याला 100% सांगू शकतो. कारण प्रभू श्रीरामांचा या बँकेवर आशीर्वाद आहे. आज बँकेच्या शाखा गोंदिया असणार, तिरोडा असणार, तुमसर असणार, नागपूर इथे कळमना असणार, साकोली असणार, लाखांदूर असणार, मोरगाव अर्जुनी असणार किंवा ब्रह्मपुरी, चंद्रपूर या भागांमध्ये असणार आणि ही आज आमगावची स्वतःच्या बिल्डिंगमध्ये, स्वतःच्या मालकीच्या बिल्डिंगमध्ये इथे या बँकेची सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच आमगाव हे फार मोठं एक व्यापारिक केंद्र आहे. या आजूबाजूच्या मध्य प्रदेशातले आणि अनेक गावांचे लोक इथे आपली खरेदी करायला येतात. ही मोठी एक बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेला एक चांगली, एक आपल्या घरची बँक, एक भरोशाची बँक इथे असली पाहिजे आणि निश्चितच मला वाटतं डेली कलेक्शनच्या माध्यमातून ही पूर्ण व्यापारी लाईनमध्ये ही करोडो रुपयाचं डेली कलेक्शन जमा होऊ शकणार अशी आमगावच्या या व्यापारी लाईनचीच ताकद आहे आणि एक चांगलं काम या माध्यमातून झालेलं आहे. दिनेश भैयाने म्हटलं की परिणय जी सब जानकारी निकाल के ही बैंक में आते. दिनेश भैया मैं भाषण देने के लिए जानकारी ले रहा था. जहाँ पे आपका नाम है वहाँ पे कोई भी जानकारी निकालने की ज़रूरत नहीं है. जहाँ जो बैंक का, जो संस्थे के अध्यक्ष दिनेश भैया है वो 100% सोना है, उसमें कोई दूसरा चेक करने की ज़रूरत नहीं है. तो कारण दिनेश भैया स्वतः चार्टर्ड अकाउंटंट तर आहेच, पण गोंदिया भंडारा जिल्ह्यातल्या सर्वात जर कोणावर विश्वासपात्र चार्टर्ड अकाउंटंट म्हणून त्यांची ख्याती आहे आणि भारतीय जनता पार्टीचं आमचं कोषाध्यक्षाचं पद आहे ते परमनंट दिनेश भैयाकडेच आहे आणि म्हणजे सगळे पदं आले गेले, आमदार खासदार आले गेले, जिल्हा अध्यक्ष बदलले, सगळे महामंत्री बदलले, पण दिनेश भैया मला वाटतं 15-20 वर्षापासून दिनेश भैयाच आहे. तर म्हणजे भारतीय जनता पार्टी ती जगातली सर्वात मोठा पक्षातला जिल्ह्याचे परमनंट कोषाध्यक्षाचं काम दिनेश भैया जर करत आहे तर दिनेश भैयावर किती विश्वासपात्र आहेत हे आपल्याला यावरनं लक्षात येणार. आणि प्रत्येक निवडणुकीचा आमचा लोकसभा असणार, विधानसभेचा सर्व खर्चाचा लेखाजोख्याचा पूर्ण काम मागच्या 20 वर्षापासून दिनेशजीच बघतात आहे. एक आणखीन एक आहे, माझं एकदम दिनेश भैयांसोबत एकदम घरगुती संबंध आहे, माझा पारिवारिक संबंध आहे. म्हणजे एकदम जे म्हणजे ज्यावेळेस मी या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा 10 वर्षाआधी जेव्हा निवडणूक लढायला ज्यावेळेस आलो त्यावेळेस फार मोजके लोकांसोबत माझे घरगुती म्हणजे संबंध होते. त्यात दिनेश भैया आहे आणि पहिल्या 10 वर्षापासून त्यांनी सातत्याने मला
सामावून घेण्याचं काम केलं. काही अडीअडचण असली फक्त दिनेश भैयाला एक फोन केला, भैया थोडी एक गरज आहे, तर निवडणुकीत असली कशात असली दिनेश भैया नेहमी मदत करत असतात. आणि दिनेश भैयाकडनं संजय पुराम साहेबांनी विनंती केली की गोरगरिबांनाही आपण मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे कर्जमाफी सरकार करणार, तुम्ही करू नका, पण या माध्यमातून कर्ज देऊन सर्वांना एक चांगलं मजबूत काम आपण इथे निश्चितच उभारलं पाहिजे. संजूभाऊनी विनंती केली कर्ज द्या म्हणून, तर मला वाटतं आज उद्घाटन प्रसंगी संजूभाऊपासून सुरुवात करा कर्ज द्यायला. मी विनोद भैया, भैरसिंग भाऊ, विजय भाऊ, अनिलजी, लायकराम भाऊ, आम्ही सगळे, मानकर साहेब वगैरे, यशुलालजी, आम्ही सगळे डिपॉझिट करतो आज काही ना काही. आणि पण संजू भाऊ बिचारा गोरगरिबाला कर्ज द्या तुम्ही, म्हणजे आज दोन्ही उद्घाटन म्हणजे डिपॉझिटचं उद्घाटन होणार आणि कर्जाचं उद्घाटन इथेच होणार. पण एक चांगलं काम आपण इथे सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं दिनेश भैया थोडं आपण आता बँकेचे अध्यक्ष आणि ज्या प्रकारे आपण काम करतात आहे, मला वाटतं पुढचे 20 वर्ष परत आपणच आता परमनंट अध्यक्ष राहणार. सुनील भैया बरोबर आहे ना? कोई प्रॉब्लेम नाही ना आपल्याला? डोंगररावजी तुम्हाला नाही, तुम्हाला तिथे दुसरीकडे ॲडजस्ट करू, लोकसभा बँकेत राहू दे त्याच्याकडे. तसं आहे, बँकेत आपल्या पाटील लोकांच्या बसती गोष्ट नाही बँकचं. आपण एवढे काटकसरी राहत नाही, तर राहू द्या, त्यांच्याच हातात राहू दे. तर मला असं वाटतं पुढचे 20 वर्षच दिनेश भैया परत बँकेचे अध्यक्ष राहतील आणि पूर्ण भंडारा, गोंदिया जिल्ह्यात, नागपूर जिल्ह्यात आणि पूर्व विदर्भामध्ये प्रत्येक तालुक्या ठिकाणी या बँकेचे पुढच्या 5 वर्षात ब्रँच राहतील ही शुभेच्छा करतो. आमगावची बँक सुपर डुपर हिट होणार ही शुभेच्छा देतो. आणि सर्व इथे आलंय, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आपला आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.